तर मंडळी, आज मंगळवार दिनांक 26 मे 2026. आता आपण पारायणाच्या हॉलकडे चाललेलो आहोत आणि आज हेमाताई कराळे यांचं पारायण होत आहे. चला, हेमाताई कराळे अमरावती यांचं पारायण जिथे चालू आहे त्या हॉलकडे आपण जाऊया. लक्ष्मण हरी चांगला असा जगणार एक वेळा बोरी बंधुराला तो एकदा सांगतो काय कामानिमित्त लक्ष्मण गेल्यामुळे हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून घरच्या काही प्रत्येकाला दृष्टी नासाकाशी सदा ओंकाराचा सवदा जगसाला त्याच्यामध्ये तो बोलता लक्ष्मणाशी गजाननाचा आहे शिष्य ऐसे असून हताशा कावतच काय ना तू आपल्या जेव्हाकडे पुण्यतिथी केलीस तरी 400 पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळ वाकेकर आणि बापट बसेल यांचा कैसा प्रकार घडला तो कान म्हणे पुत्र शोक बापट असं झाला असून प्रसाद असं तू तुझ्या घराचे आराधना सांगते पेटकराचे ब्राह्मण सांगशन राहिले अरे गजानन स्वामी गेले उभे त्याचे सत्तात उपदेश करून भोगास आणि योग्य प्रसाद असं हे कैसे विसरला सांग मला यावेळी पुढे ज्या गोष्टी साक्षांत झाला लक्ष्मण म्हणे हा असा कोण हे काही कळत नसे लक्ष्मण त्या संदेशाला आदरे नव्हते नसे मग लक्ष्मण देवतरी बाबूला पद्याकडे प्रतिवर्षी आपल्याकडे कुटुंबाचा प्रारंभ द्या अवधूत आंबेडकर साहेब गावासी भेटते झाले कुंडलाशी संदेशाच्या विषयाने एक माधव मार्गदर्शी कळंब सुक्रामासी आला मुली करारासी कधीची छोट्या हा सरकारी लोक होता रेव्हन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधून पुन्हा होता भरोसा दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाच्या समयामध्ये शेगावास जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन देव समर्थांचे दर्शन ऐसा विचार करून आवडली शिकायला जोड आपली देवी नदीत जाऊ शेगावाला बोली रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा काही तो शिपाई कुतुबुद्धीनं बोलला परजोडला आम्हा आले म्हणून याचा विचार करावा मन नदीला पाणी बरे आहे पण आता आले पाणी बरे झाले म्हणून केली विनंती जोशी म्हणाले त्यावर अरे आत्ता हो नदी पार जाता बेतरी तयार होती सगळी सांगू नको शिपायाने जोडली दमली आला लगेच घेऊन जोशी आतली चौंडाकी शेगाव जमिनीला किनारे पाण्याने अकस्मात जाण्यास काही टप्प्यात होता अवसर राहिला जनजावात वजन उतरवला कडकडाट तरी चपला मन नदीला पूर आला क्षणामागे भयंकर मेघ वर्षे मुसळधार जनजावात सुटला करा शेतकऱ्यांच्या छपरात उडवून लागला शिपायांमध्ये कुठे साहेब येथे सारे मरला तुम्हा आम्हाला म्हणून उपायासी आता नसे तरी माधव मात्र जोशी घाबरे झाले निजमानसी बावल्याचे सरणासारसी करुणायुक्त वचने हे समर्थ गजानना रक्षणा आमच्या तरी प्राणा अशा संकटी तुझ्या विना त्राता नको आम्हाला कथा ऐकली पुराणात जहाज होता समुद्रात त्या संतांनी देऊन हात रक्षण केले सर्वसी तुम्ही संत सामान्य ब्रह्मवेत्ता करुणाघन करी आमचे रक्षण घेऊन लाकडामध्ये गंभीर खाली जीवन घातलं मग जोशी प्रेरणा पोटी झाले शिपायाचं तू आता मागे सर अवघ्याचे भजन कर तेच देखील आपला करत त्याची चिंता करू नको जोशी म्हणे समर्था आम्हाला आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता कार्य मागे हा कासरा दिवस दोघांनी उतरले ना तो काय घडले वर्तमान त्याचा प्रियसा एक ऐशा महापरा तुला पहिलं तटा पावली दमली उभी राहिली होती सरकी शिगाच्या ऐसा प्रकार आनंद होता पाहत होती अगाध सत्ता आली होती बाबांची पुरावाची रक्षण केले निज भक्तांना बोलले प्रश्न शिगाव वंदन केले समाधीला पालखीचा पहिला सोहळा दुसरे दिवशी बघून केला तांत्रिक जोशाने बाळाभाऊची आमची ब्राह्मण भजन गाण्याचे कार्यक्रम वर्षी जोशी झाले सातान्य कथिले वर्तमान बाळाभाऊ मनसाचे ब्राह्मण तुम्ही म्हणा माझ्यासह काकी मला रजा नाही काम जरुरी शिपाई ऐसे साबरला जोशी म्हणून एक यादव पोलीस सुभेदार होता निवडीचा राहणार हा पंचवीस व्यापार भरणारा कापसाचा त्याचे एक व्यास सांगितला 10,000 कोटा आला त्या चिंतेने क्षीण झाला काही दिवसाचे मानसी पण व्यापार सोडण्यात चिंता करायला फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे सरकली स्वस्त ना बसली व्यापारी राहते सदा प्रयत्नाला हा एकदा वर्ण्यात आला काही कामानिमित्त उतरण्या गेल्या घरात शेतकऱ्यांच्या तो इतक्यात तेथाला एक भिकारी बुडवला भिक्षा काही मागण्याला शेतकऱ्यांच्या घरात पोशाख अवघा मराठी माझी पोळे कटी डोई सोती टोपी बनातीची मळकट कंप वाळून शरीर कापत ते वरच्यावर त्यास पाता असेल चित्ती परम खोपले जा बेटा मागल्या तेथे मी भिक्षा करी नको चोळीस पाहिली ओसली जेव्हा परी हे बोलत्याची भिक्षे करी न मानिसाचे येऊन वरती ओसरीची यादवा समिती बसला घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षापत्र भिकारी यादव सुभेदाराच्या यादव म्हणे म्हणत भिकारी लोचट होतं नको म्हणत असता येतं हा बेसला येऊन त्या ते पाहता नाही नव्हते तो भासला गजानन सुभेदाराच्या शेगावचा रायुनी दृष्टीचे अत्यंत सोयी त्यांच्या परिसर परत इतका सुद्धा त्यांचा कंप तरुला ते योगेंद्राबद्दल ते समर्थांप्रमाणे ते पाहून ते सगळे समर्थ म्हणजे हा जरी माणूस गजानन करते समाधी आता महाराज कुठून पडली
नाकामध्ये तोटा 10,000 पर्यावरणात त्याचा विचारासाठी कोणतरी काहीतरी रुपये बदला कोणतरी पाकिट खिशातून ऐसे ठिकाणी बोलत असेल काय पाकिटाचे कडनं विकारी माहिती अवसरी संतुष्ट मिळतात देत नाही होत नाही ते लोकरी आणखी रुपये काय मला पुन्हा रुपये काढले ठिकाणी शेअर केले तो इतक्यात घरात गेले विनायक असेल तर यादवराव एकटा बसला होता आसिरकरांच्या उसरीला ते पाहून गेलेला सुभेदार असे ती संशय गजाननाविषयी का घेतो शिकली कपडे काढून उभा आहे माझ्या पुढे वेळा तुझ्या अवघ्या दृष्टी बोलते एक बार माझीकडे म्हणून व्याधी तुझी लागवा तू मधला मला कार लागेल तरी ऐसे मूळ पाठवले हात ठेवला तयाने त्रिवेळा नक्षीकांत अंगावरून त्याने हात तो आले इतक्यात असेल तो विसरला रुपये घेऊन देशाकडे गेला की द्वाराच्या बाहेर यादवाने बोलताकडे तपास केला गावात परीनं थांबला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला ते असावा गजानन सुभेदाराने मानसे हे समर्थ असल्या आज कशी पातळ व्यापाराचे काही विसरू तो सुभेदाराच्या गाड्याला कापसाच्या विकाव्यासाठी सच्या वर्ध्याच्या बाजूला विक्री होता किंवा होता समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो त्या समाधान आपल्या भक्तांचे रक्षण करणे अगदीची निष्ठा मात्र त्यांच्याविषयी भाऊ राजारामकर खांबावी डॉक्टर त्याची तेल्हार झाली म्हणून तिथे जाण्याला खांबावर निघाला कुटुंब मठाला गायचे दर्शन गाडीतून तयारीची तयारी केली निर्णयाची व्यस्तमाची अशी झाली ते वेळा बाळाभाऊ मठाधिपती विनंती अहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही आजपर्यंत गेला नाही उपोषित आज असे काहो मिळाले यातून आले व्यक्तिपातही राहणारी मनात कवर सांगले त्यापुढे मला निकडालो आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आपण म्हणालो तुम्ही न करा हे काय बोलण्याप्रमाणे निघाला तेल्याचे डॉक्टर झाला येऊन मुला माणसाला दबून पुसलं रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटते निशाशो कोकणी विजयपतीच्या गेले तर चमत्कार ऐसा झाला तेल्याचा रस्ता चुकला कोणी न भेटे पंताला कोणा विचारावे कोणा झाली गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काठे फारा गाडी उभी काठावर एका बाजू करावाच्या म्हणत्या झाला गाडीवर साहे रस्ता आहे चुकला ऐकून कवळ्याला आश्चर्य वाटले मानसी खाली उतरून जो पाहतो तो अवधी दिसलेली पर्यंत अपशब्द बोलला बोलतो तो त्या गाडीवाल्याला तू तेल्हारा चालून तुझी गाडी केली जाणार आड भंग्यानं नामा पैसे सोडले काय तर दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग जा तेल्हाराचा रस्ता तो आम्ही विषा वाहतो साचर मग आड मार्गावर गाडी पैसे आले तुझे ऐसे कोण बोलत त्या गाडीवाला जोडी हाता काहून नसल्याशिवाय देता ज्ञान नोकरात केला की मी हमेशा म्हणे करतो तेल्हारा येथे तो वाटेल तेव्हा गाडी हा करतो रस्ता अवघामानी तुझं बैलाने कोठे गेले ते मी तू येथे झाले तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेल्हाराचा मग कवर समजला म्हणत ते समर्थांचे आहे कृत्य प्रसाद घेतल्या विनंत काकून निघालो बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मानला माझं म्हणून माझा रस्ता चुकला हाता वाटतो असे कशी हे बलिंकर कानन येथे मशी त्रातापड गजानना तुझं वाचून दक्षिण माझी कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला गांधर्वांचा आवाज आला डॉक्टरांच्या काली पडला ट्रेन आला थोडा धीर गाडीवाल्याचे मुळे कवर रस्तानाही फार दूर या चांगलीचा सुवाद धरून गाडी आणता ते गाण्यातील काट्या कुपाट्यामधून दिले नीट रस्त्याला लावले आणि आपल्या गाडीचा हवा रस्ता लागता म्हणजे डॉक्टरांनी चौकशी केली तर ऐशापुरी समजली गोष्ट त्या कवरात हे शेगावचे शिवार आहे अजून साचर मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता सूर्योदयाच्या समयाला शेगावची कवर आला वृत्तांत बाळभाऊला केला सर्व निवेदन मग बाळभाऊ म्हणाले हे चाल बरे झाले व्यतिपातीने जाऊन दिले समर्थन तुम्हास आज प्रसाद ग्रहण करा उद्या जाऊ केला करून कधीच करा प्रसादाचा इन्कार समर्थांचे तुम्ही भक्त तुम्हा आणले परत म्हणून म्हणून तुम्हा आणले परत मानवाच्या उद्योग सिद्धी जाणे अशक्य संतांच्या जे असेल म्हणे ते घडवणे भरोसा त्यांची चरणी ठेवून स्वस्त असावे दुसऱ्या दिवशी प्रसादाचे घेऊन गेला तेलारसे आता पुढील गोष्टीची अवधान विश्वनाथे एक रतनसा नामिंदर होता जाती भावसर त्याचा मुलगा विनकर होता 1 वर्षाचा त्याचे सोबीचा रोग झाला पण मुलगी सटावला बालक रोगा सुकून गेला रक्त नाही अंगात दिसू लागले अवघी हाडे वरती नुसती कातडे वैद्य आणले बडे बडे परिणामाचा उपयोग मुलगी रडताना दुर्पणगी ना ज्वर मुलीच सोयीना पाहता याच्यातून ते वैद्यमंत्री रतनसासे आता औषध दिली असे हा तुझ्या हाताचे लागणे शक्य शक्य अशक्य विचार सिद्ध करावं दुरंत 20 फूट सागरावर बांधावे जाऊने ऐसे रतनसा आरोग्य शेवटी विचार त्याने सांगितला आपल्या मानसी एवढी मध्ये पण माझ्या हातासाचरा पाहू करून एक उपाय शेवटचा दिनकराचा अंतका आला होता अतिजवळ घरची माणसे सगळं रात्री शोधते रडाव्या हात पाय गाजले नेत्र तेज मंदावले मनगटाचे सुरे ठिकाण पाहून नाड्यांनी ऐशा स्थिती माझारे रतनसाने पुत्रकडे घेऊन ठेवला असेल द्वारे नेऊन समर्थांच्या आणि केला त्याचे नवस पुत्र माझा उठल्या शरीरी वाटेल तुम्हाला 5 रुपयांची तुम्ही पावले ना त्याचा अनुभव द्यावा मला मी हे आहे आपला माझी उपेक्षा करू नका
माझे रूप द्वारातून तुझ्या जरी झाले कृत तरी अवघ्या भरडात तुझे नाचकी अमृतापरी तुझे जन आले सांगत आम्हाला हे स्वामी गजानना कृपा करायला मला पुत्रानं माझा उठला तरी मी डोके पुढे पायावले तुझ्या जवळ धरी असा निश्चय म्हणीचा अमृत तुझी दृष्टी त्याची करावी आज दृष्टी नको पाऊस करा पैकी महापुरुष गजानना त्यास काही वेळ झाला तो प्रकार असा घडून आला मूल हातापायाला हलवायला लागले नाडी आली ठिकाणी रुदन करून लागले झाले तो प्रकार पाहुणे डोकं साडे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राही कोठून त्या तर सूर्याच्या समोर क्रमाचा तो पाहून असे देवदार पुढे दिवसापुरता झाला पूर्वत नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्यायचे दादा पुलेकरांचा पुत्र राजा नावाचा आहे कसा समर्थांचा संत कृपा अमोल खरे कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रबाबा नावाची जवान 18 वर्षांची लाडेगाव सासरीचे यस्ता बरोबर प्रसंगाला तर प्रसूतीची वेळ फार कठीण स्थितीला लाडेगाव म्हणून आहे चंद्रबाबा अलीकडे प्रसूती सवयीदारी जनरीतीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निशिती तोच चंद्रबाबेवरती ज्वरी अंमल बसला तो होता नवज्वरा कपून केले डॉक्टर औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटलाने थोडा बहुत मिळाला व्याधी तितक्या सुद्धा दबला परिणवता मुळीच झाला नामशेष द्यातून चंद्रभागा आजारी पडल्याने वरच्यावर एकदा अकोल्या नेले तरी औषधीला द्याव्या वैद्यकी झाले नाना करते कोणी नळ सम्राटी बोलती कोणी वैद्य असे म्हणते शरीराला म्हणत्या वेळ एकाच एकाला नाही लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारो अथवा मावळसी अंगाराला वापरतीविषयी तीर्थ द्यावे त्यावेळी समर्थांच्या पायांचे पिता मोठा निष्ठावंत समर्थांवर एवढा आहे तर हळूहळू त्या पोरी पदक विरुद्ध झाला जिला कोण नवदेशयसी तीच आली दर्शनाची पायी चालण्याची महत्व अंगाराचे निष्ठावंत ज्याचा भाव तयासी पावे देव उपासक नाव उपासके ठेवा रामचंद्राची अंगणा जानकावे सुलक्षा परिकल्पने सुलेना तो बदल्या वाचला वाताचा झाला विकार जानकावे साचर पोट रिफेवरच्यावर काही चालेला औषधीचा दबेवा तर पुन्हा उठे पूर्वत ऐसा क्रम दिवस मोठ चालला आता शोध्य त्या वाताची अखरी होती झाली मस्तकावली मेंदू बेटीने घरी गेली जाणीव पाहून वेड्यातील करावे वाटेल तुम्हाला कधी उपाशी जावे कधी बसावे जेवता कोणी मुठी लागले होतं कोणी ते रोग सत्य काय म्हणून लागले ते हा करणीचा प्रकार असेल का की जितके असे जमेदार त्याची असली बापडे खरा दुबळा आपला गाणीजवळ चेटू कर्ण करून या औषध उपाय बोध केले जाणतही आणले गंडे बोध बांधले करी जनतावेच्या पाठीवरचा असे म्हणतो तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला होतं अवघ्या त्या त्यांना तरी अंगात आणून वेड्याचे विधान करा काय तरी सांगा तुम्हाला असं पाडताना तो बिचारा साले करी कांता परी न होई विचार त्याने अखेरी ऐशा व्यक्ती ठरविला वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देव ऋषी आता गजानन पोचे वाटे ते पण माझी बायको सुन त्याची ही भावना माझीसाठी आता उपायाची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून प्रातःकाळी स्नान मठा माझी जाऊन आणि प्रदक्षिणा समाधीसी ते तिचे वचन सर्व दैव मान्य समर्थ समाधी लागून खाली बाजू प्रदक्षिणा गेल्यानं त्या मात्र वाया दयाली सद्गुरुराया वाद विकार जाऊन या निर्दोषती झाली खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाईल वायासाची परिनिष्ठा मानवाची जगणे देखील अशक्य समर्थांच्या नंतर बाळगून गादीवर बसले त्यांचे चमत्कार काहीतरी झाले हे वैशाख वद्य षष्टीशी शेगाव गेले वैकुंठासी त्यांच्या मागून गादीसी बसले नारायण बाळाहून जेव्हा गेले तेव्हा नारायणाचे स्वप्न पडले नांदुरी ग्रामीण ते सांगतो हे माळी नारायणा तू शेगावसी करी गमना रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते ऐसे स्वप्ने सांगून निघून गेले गजानना म्हणून आले नारायण शेगाव माजरी काही दिवस यांनी अधिकार चाललेला ते ठाई यांची समाधी झाली पाहिजे चतुर्शुद्ध षष्टीला पूर्व सुकृता वाचून संत सेवा नगरे जाणं संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पार नसेल श्री गजानन लीलेचा पार कधी न लागण्याचा अंकुरीच्या चांगण्याचा हिशोब कोणानं लागेल कधी मी अज्ञान पावरवरती नाही ती बरं मग हा लीला सागर मुलगी केली म्हणून त्याने जे बदलले तेथील कथित केले लेखलेली अक्षर लिहिले पण ते लिखीचे सामर्थ्य ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काही सरी लिहिली त्या कारणावरती करी लेखले दिले व्हाय सैसे झाले लेखणीचे काम केले लिहिते स्वामी झाले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपेकडून लिहिलेले लेखन तेथे माझे मोठेपण काहीच नाही बुधो स्वस्त्री दास बोलवेचे तर श्री गजानन म्हणजे नावे दत्त आता आला पैसा प्रथम पैसा असतो इथे विजय विश्वोध्याय हा समाप्त अनंत कोटी ब्रह्मांड महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. Yeah.
अंधार कोण आहे त्याची तमाशी नाणा पाप पुण्याची वासना असून चौकदर्शी नागणा आपला रचनामध्येपणा पापीची चुकीशी काही असो आता सागर हा कळसा ते कळसा बोलाव तुमचे वागलेलं बोलूला संत कथा तसा एक विना निष्ठाळ्याची दंडी गुजारण परीसाठी त्याच्या दुःख संकटाची तर मंडळी, आज आहे मंगळवार दिनांक 26 मे 2026. सौ हेमाताई कराळे अमरावती यांचं श्री गजानन विजय ग्रंथ याचं पारायण आपण जस्ट ऐकत होतो. तसेच उद्या बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी श्री गजानन महाराज उपासना केंद्र नाशिक आयोजित श्री गजानन हा श्री गजानन महाराजांच्या भजनांचा कार्यक्रम होणार आहे. वेळ आहे संध्याकाळी 6 ते 8. स्थळ श्री परशुराम सायखेडकर नाट्यगृह, टिळकपथ, नाशिक येथे उद्या संध्याकाळी संगीतमय पारायण असा कार्यक्रम उद्या ठेवण्यात आलेला आहे. धन्यवाद. जय गजानन.